सोलापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। सोलापूरमध्ये देखील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने घडत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। मागच्या महापालिका निवडणुकीत तब्बल 9 नगरसेवक निवडून आणणाऱ्या एमआयएम पक्षात काय चाललंय याची चर्चा सोलापूर शहरात सुरू आहे। अनेक इच्छुक उमेदवार असतील किंवा राजकीय पक्षांमध्ये देखील एमआयएमकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी एमआयएमचे नेते शौकत पठाण आपल्यासोबत आहेत। काय आपल्या पक्षात सध्या काय चाललंय, किती अर्ज गेलेत, किती आलेत, काय ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीन मौलाना चौक दारुसलाम ऑफिसमध्ये आतापर्यंत 42 अर्ज गेलेले आहेत आणि त्यातले 16 अर्ज जमा झालेले आहेत आणि संध्याकाळी साधारणतः 50 अर्ज आमच्या कार्यालयातून होतील आणि दुसरीकडे पण चालू आहे आणि दोन्ही मिळून 100च्या वर जातील असा मला अंदाज आहे। आणि सोलापूर महानगरपालिकेत साधारणतः आम्ही 20 ते 25 सीट निवडून आणू आणि 2 नंबरचा पक्ष ठरवू असं मला वाटतं। अर्ज तुम्ही देत आहेत, काय त्यासाठी निकष ठेवलेला आहे आणि उमेदवारांसाठी म्हणजे काय निकष आहे? अर्जाचे 500 रुपये मी ठेवलेले आहेत आणि फॉर्म भरताना 2,500 रुपये पक्ष निधी असं ठरलेलं आहे, त्याप्रमाणे घेत आहे। कोणी अर्ज भरला आहे, कुठला आहे? आता प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 14, 17 आणि 8, 22 ह्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत। याच्यामध्ये काय महिलांची संख्या देखील आहे? 50% महिला संख्या आहे। 50% महिला संख्या आहे आणि इतर जाती जमातीचे लोक जास्त आहेत। म्हणजे आता माझ्याकडे साधारणतः एक 20 लोक तरी इतर समाजाची मागणी केलेली आहे। एमआयएम एक मोठी भूमिका या महापालिका निवडणुकीत बजावणार आहे। मात्र एमआयएम पक्षाचं सध्याचं जर चित्र बघितलं तर एकदम म्हणजे शांत वातावरण, म्हणजे खामोशी का आहे, म्हणजे काय चाललंय? खामोशी काय नाही, पक्षाचं काम चालूच आहे, कुठं थांबलं नाही, काय नाही। फक्त आमच्यात झाल्याचं नेमकं असं आहे की म्हणजे काय म्हणतं मराठीत बोलाय की दिखावा करू नये, कुठं म्हणजे दाखवून करायचं। गुप्तपणे सगळ्या बैठका मिटिंगा चालू आहे। सध्या भाजपची असं रणनीती चालू आहे की उमेदवार त्याला तयार झाले फोडायचं, पक्षात प्रवेश करून घ्यायचं। त्या पद्धतीने गुप्तपणे आम्ही बरोबर आमच्या कार्यकर्ते, आमचे नगरसेवक जेवढे येतील अशी आम्ही तयारी केलेली आहे। शिवसेना शिंदे गटात देखील मुस्लिम जे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जात आहेत। एकीकडे जर आपण बघितलं तर एमआयएममध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त होती, पण आता शिंदे गटात देखील जात आहेत। एमआयएमला कुठेतरी दुसरा ऑप्शन मिळालेला आहे? तसं काय नाही, काही जे गेलेले लोक आहेत त्यांचं स्वागत करतो मी, पण ते जाण्याची पार्श्वभूमी काय आहे, ते कसे लोक आहेत बघावे आपण। शिवसेनेत गेलेले लोक, रियाज खरादी देखील राष्ट्रवादीत गेलेले आहेत। रियाज खरादी गेल्या निवडणुकीत तिने एमआयएममध्ये होते, चांगला कार्यकर्ता, चांगला काम करणारा व्यक्ती आहे। आता त्यांची कुठली नाराजगी काय त्याला माहीत नाही, ते गेलेले आहेत, बघू त्यांना समजूत घालू, अजून आणू आम्ही इकडं। एकंदरीत अशी एक चर्चा शहरात सुरू आहे फारुख शाब्दी यांना घेऊन। फारुख शाब्दी आणि शौकत पठाण यांच्यात खटके उडालेले आहेत, काय सांगा? खटके बिटके काय नाही, दोघं एकत्र राहणार आहेत। काही लोक चर्चा करत आहेत, फारुख शाब्दी शौकत पठाण एकच आहेत आणि एकत्रच आम्ही काम करणार दोघं मिळून। नाही, पण त्यांच्याकडे जे शहराध्यक्ष पद होतं, तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष पद होतं, पण आता शहराध्यक्ष पद तुमच्याकडे आलेलं आहे, काय म्हणजे नाराजगी नेमकी काय झाली, काय वाद झाला? नाही, शहराध्यक्ष पद तो अजून काय नाही, पक्षाचा अधिकृत अजून काय लेटर आलेलं नाही, ते आल्यावर कळेल की अध्यक्ष कोण आहे काय ते, पण सध्या आम्ही दोघं मिळून करणार। पण एमआयएमचं जे पक्ष कार्यालय होतं ते देखील केडवाई चौक विजापूर परिसरातून मौलाना चौकात आलेलं आहे, म्हणजे नेमकं काहीतरी वादाची किनार आहे, चर्चा देखील सुरू आहे। तसं काय नाही, मुंबई जबाबदारी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत, मग सोलापूरात त्यांचा एकदम लोड होईल, त्यासाठी सोलापूर जबाबदारी असं द्यावं, त्याचा हैदराबाद आणि औरंगाबादचं अध्यक्षाचा विचार आहे। म्हणजे मुंबई हे सोलापूर बघणे खूप अवघड होईल, त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे, पण त्याच्यात काय तर मार्ग निघेल। शाब्दी जे आहेत ते इम्तियाज जलील यांच्या भेटीला सुद्धा गेलेले होते, मात्र त्यांची तिथं भेट झाली नाही आहे। नेमकं सोलापुरात एमआयएम का शांत आहे? नाही, आता भेट झाली किंवा नाही ते अजून माहिती नाही मला, परंतु इम्तियाज जलील साहेब भेटले फारुख भाईला, तसं काय पण नाही। नाही, काय नाही, फारुख भाई आणि आम्ही दोघं एकत्रच आहेत आणि पक्षासाठी आम्ही एकत्रच काम करणार आहेत। पण ऐन निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झालेला आहे, पण शाब्दी शेठ का दिसत नाही? मुंबई जबाबदारी त्याच्याकडे दिलेले आहेत ना, सध्या ते मुंबई बघत आहेत, मग सोलापूरचा काय निर्णय आम्ही दोघं बघून करणार आहेत। फिरदोस पटेल यांना घेऊन देखील प्रश्न उपस्थित होत आहेत, ते येणार एमआयएममध्ये? नाही, ते सध्या काँग्रेसचे नगरसेवक आहेत, ते काँग्रेसमध्ये काम करतात, बघू आता ह्यात आमचं काय जे मार्ग सगळे निघेल त्याचा विचार करण्यात येईल त्यांचं पण।
त्यांना पण त्यांचं मन आम्ही ओळख करत आहोत. त्यांना पण सांगत आहे की बाबा MIMमध्ये यावं. आता घरची फॅमिली आहे, त्यांचा वेगळा कुटुंब आहे, पण तरीसुद्धा त्यांना आम्ही सांगालो की बघून ते चर्चा चालू आहे सध्या होईल. भाजपकडून अबकी बार 75 पार असा नारा दिला जात आहे. भाजप एकीकडं फुल कॉन्फिडन्समध्ये आहे, कारण त्यांना इच्छुकांची संख्या देखील तिकडं जास्त आहे, गर्दी देखील आहे. काय वाटतं म्हणजे साहेब, एखादा वस्तू फुकट वाटत असेल तर गर्दी कशी पडते? भाजपने जाहीरच केले मोफत तुम्ही फार्ममध्ये आले म्हणून. लोकांचं कामधंदा काय, आता चला मोफत फार्म भरा चाललं आहे, परंतु ते चुकीचं आहे. भाजपला ह्याचा खूप मोठा फटका बसणार आहे. तुम्ही बघा, साधारणतः हा 800, 1000, 1200 लोकांनी फॉर्म दिलेत. किती उमेदवार देणार? आपण 104च देणार, ह्याच्यावर देणार नाही. 900 लोकांची नाराजी कसं तुम्ही करणार? मग ते 900पैकी 200 कार्यकर्ते जबरदस्त असणार त्यातले, मग ते लोक इतर पक्षात जाणार. त्याचा फटका भाजपला बसणार आहे खूप मोठा. आणि सध्या भाजपाकडे काही राहिलेलं नाही. भाजपाने फक्त एकच फॉर्म्युला त्यांच्याकडे, हिंदू मुस्लिम धर्मजात. अहो तुम्ही बघा या देशात चाललं आहे काय. ह्या देश ज्यावेळी आपल्याकडे आपण एकत्रपणे देशाला आझादी मिळवली, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळवली. आता चाललं काय, देशात आझादी मिळाल्यानंतर सगळे विखरलेले आहेत, धर्मजात करायला. आता मला हे सांगा, ह्या देशाच्या जेलमध्ये हिंदू जास्त आहे, मुसलमान जास्त? हिंदू जातात ना, मग हिंदू खत्रे म्हणतात. अजून सगळे हिंदूला जेलमध्ये घालायला. हिंदूला कुठली स्वस्त वस्तू आहे का? त्यांना GST कमी आहे का? त्यांना टॅक्स कमी आहे का? त्यांना कर्ज देता का तुम्ही? काय नाही, फक्त हिंदू खतरे में. 17 कोटी मुसलमान, 1,42,00,000 हिंदू समाज आहेत. तरी म्हणते हिंदू खतरे में. लोकांना भीती दाखवत आहेत. हिंदू खतरे में नाही ना मुसलमान खतरे में. सगळे जाती धर्माचे गोविंदाने राहणार आहेत. आणि लोकांना काय नाही को आता हे भाजपने कंटाळले लोक. आता यावेळी तुम्हाला निर्णय कळेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, माकप असेल किंवा उद्धव सेना ठाकरे गट असेल, यांना वारंवार बैठकीला बोलवलेलं आहे. MIMला का नाकारलं गेलं? नाकारले का? आमच्या मागं लागले त्याने बसा म्हणून. परंतु आम्ही त्यांना स्पष्ट बोललेलं, उद्धव ठाकरेच्या बाजूला काढा त्यांना, आम्ही तुमच्या येण्यास तयार आहेत. परंतु त्यांच्या अंतर्गत काय चाललं आहे, आमची स्वतंत्र तयारी सुरू आहे. आणि त्यांनाच आमचा फटका बसला. आमचे 20-22 नगरसेवक येतील. आता त्यांच्याकडे राहिलं काय हे सांगा मग. बघा तुम्ही, आडम मास्तरचं 1, त्यांचे 14. आडम मास्तर 20 जागांची मागणी करतो. आता आडम मास्तर त्यांचे पक्षाची भूमिका आहे तो. आणि त्यांचे युतीमध्ये ते कोणाला देतील त्यांचं ठरतील. 20 देतील किंवा 40 देतील. ते काय बोलणं झालं? नरोड्याशी बोलणं झालेलं आहे. आम्ही ते एकत्र येऊ. परंतु आम्हाला जे शोषणा नको वाटते आम्हाला, त्याला सोडून जर केलं तर मी त्यांचं युती करण्यास तयार आहे. पठाण साहेब, मला सांगा, शहरात असे कोणते प्रभाग आहेत ज्या ठिकाणी MIMचे उमेदवार निवडून येतील किंवा प्रभाव जास्त आहे? प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 16, 17, 20, 21, 22 हे जास्त. आणि 8 नंबर 1. त्याच्यामध्ये म्हणजे कसं, म्हणजे तिकीट वाटपाचा फॉर्म्युला कसं असेल? महिला किंवा युवा किंवा नवखे? जास्त युवालाच आम्ही देणार आहोत यावेळी. आणि 50% महिला देणारच आहेत आणि 50% युवाला देणार. काही 2-4 असणार वयस्कर असणार त्यात, परंतु यावेळी युवा जास्त असणार आहेत. आता इलेक्शन म्हणलं तर चर्चा, राजकीय गप्पा आल्यास अशी एक चर्चा शहरात आहे की मागच्या वेळीस तौफिक पैलवान म्हणजे तौफिक शेख MIMमध्ये होते, त्यांचे 9 नगरसेवक निवडून आलेत. आता तौफिक शेख अजितदादा गटात गेलेत, त्यामुळं MIM जे आहे ते 2, 3, 4 वरच थांबले. काय वाटतं? ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन असा पक्ष आहे. कोणी पैलवान असो, कार्यकर्ता असो, कोणी असो, कोणी गेलं तर काही फरक पडत नाही. फारुख शाब्दीसुद्धा गेलं तर फरक पडत नाही. शौकत पठाण गेल्यासुद्धा फरक पडत नाही. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हा पक्ष असा आहे. अनवर सादात साहेब असो, अकबर साहेब असो, इम्तियाज जलील साहेब असो, बॅरिस्टर असुद्दीन असो, ह्यांना मानणारा वर्ग जास्त आहे. म्हणजे हे समाजाचा पक्ष नाही, तो सर्व जाती धर्माचा पक्ष आहे. ह्यांना काही फरक पडणार नाही. तुमचा नेता कोण आहे, इम्तियाज जलील की अनवर साहेब? माझा नेता बॅरिस्टर असुद्दीन अवीस साहेब, अकबरुद्दीन अवीस साहेब, इम्तियाज जलील साहेब आणि अनवर सादात साहेब. हे नेत्याचा प्रश्न नाही, ही जमात आहे. हे जमातचे प्रमुख आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहेत. आणि ह्या पक्षात नेता बिता चालत नाहीत. जमात जे म्हणेल ते निर्णय असतं आहे. म्हणून शाब्दींनी निर्णय मान्य केला नाही का? आता ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो. जमातमध्ये काय, जमात कोणाच्या घरचे नाही, कोणाच्या बापाचं ऐकत नाही. हां, जमात जे ठरलं एकदा त्यांच्यात हे संपलं की मी सांगितलं माझ्या गटात राहा तू. हे तर गटातटच राजकारण. आता बघा, सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. ह्याला स्थानिक व्यक्ती पाहिजे. हो, हां, स्थानिक व्यक्तीच करू शकतो कुठला करायचं. मग ते
मग हा वाद झाल्यावर ते स्थानिकचाच प्रश्न निर्माण झाला यात. हां, आता कोण पण येऊन करायला तर चालणार नाही ते. आता त्यात नंतर मी पुढे बोलणार आहे. अगदी वारंवार मुंबईला असतात म्हणून ते नको नको म्हणजे स्थानिक मुंबईचे त्याने मुंबई स्थानिक बघावे, मुंबई सांभाळावी. सांभाळावे. आणि स्थानिक सोलापूर स्थानिक मी नसो असो कोणी असो हे स्थानिक सांभाळावं असं पक्षाचं धोरण आहे. आणि पक्षाचे निर्णय घेतील त्याच्यावर मी राहणार आहे. पण असं देखील बोललं जात आहे की जे शाब्दींना मांडणारे जे इच्छुक उमेदवार आहेत, कार्यकर्ते आहेत, ते पठाण नको म्हणतायत. आता त्यांची इच्छा आहे. आता त्याने नको म्हटलं तर आता जमात काय म्हणते ते विचार आहे. असद साहेब आहेत आणि अकबर साहेब आहेत, इम्तियाज जलील साहेब, अनवर सादात साहेब आहेत. त्यांच्या पुढे जाणार कोण आहेत? आता जे आलेले कार्यकर्ते त्यांचंच थार आहे का बघा साहेब. हां, कुणाच्या जीवावर त्यांनी बोलतात, कुठल्या अपेक्षेवर बोलतात, कुठल्या घोड्या बाजारावर बोलतात त्यांनाच विचारावं. असे बोलणारे काही लोक असेल त्यांची कॅपॅसिटी आहे का बघा निवडणूक लढवायची. शाब्दी MIM सोडणार असं देखील चर्चा आहे. नाही, मला ते काय माहिती नाही, त्यांनाच विचारावं तुम्ही. एकंदरीत किती आपला आकडा असेल? साधारणतः आम्ही कमीत कमी 25 पार करतो. आणि कुठले मुद्दे असतील? कारण मागच्या वेळेस सत्तेत भाजप होतं, आता भाजप पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. तुमचे कुठले मुद्दे असतील? म्हणजे विरोधाचे असतील का विकासाचे असतील? ऐका, तर 2-3 मुद्दे असे आहेत महत्त्वाचे आहेत. सोलापूर महानगरपालिकेने भाजपने सत्ता काबीज केली. तुम्ही दररोज पाणी देण्याचा प्रश्न केला, पाणी दिले नाही 15 दिवस. लाईटची सुविधाने आजसुद्धा आपला सोलापूर खेडेगावसारखं वाटतं आहे. कुठल्याही चौकात जावं, कुठं जावं, ते टपऱ्यान कापड मारल्यासारखं स्मार्ट काय वाटते, स्मार्ट सिटी स्मार्ट वाटोळं केलं. आता गेल्या 3 महिन्यापूर्वी तुम्ही 150 कोटी निधी आले, कुठं वापर दाखवा तुम्ही, कुठं कामे केलं? हां, वाटून घेतले तुम्ही. 5 कोटी कामे, तुम्ही 10 कोटी, तुम्ही 4 कोटी. हे कशासाठी? पक्ष कार्यासाठी, हे कशासाठी? कार्यकर्ते सांभाळण्यासाठी. ही पद्धत आहे. आणि विरोधी पक्षाला तुम्ही बघायला तयार नाही, विचारायला तयार नाही, मनमानी करायला तुम्ही. तर झालं असं नेमकं जनता एकदा रस्त्यावर येणार, ह्यांना जाब विचारणार एक दिवस. सोलापूरच्या धार्मिक यात्रेला घेऊन एक प्रश्न विचारला जात आहे. सोलापूरचे ग्रामदेव सिद्धरामेश्वरांची यात्रा ऐन निवडणूक म्हणजे यात्रेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घोषणा झालेल्या आहेत. त्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी काही लिंगायत समाजाचे नेते करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, पुढे ढकलावाला पाहिजे का काय मार्ग? तसं काय नाही, निवडणूक आयोगच त्यांचा आहे, सत्ता त्यांचे, भाजप त्यांचं निवड. तुम्ही कायदाच त्यांनी केंद्रात केलेला, त्याने निवडणूक आयोगावर कोणी काही सांगू शकत नाही, त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. अहो, त्या भाजप त्याने सगळं ठरलेलं त्यांचं असतं. 1-2 दिवस मागं पुढं होईल, जास्त होणार नाही तो. पुढं तर होईल तर मागं तरी. म्हणजे ते निवडणूक प्रक्रिया अशी असते की बाबा जर एखादा निकाल द्यायचा असेल तर ते सगळं एकत्र द्यावं लागतं. ह्यातलं वेगळं ठेवून करता येणार नाही, तो होऊ शकत नाही. ते एकदा जाहीर झालं, संपलं तो विषय. आता भाजपने जे मुलाखत वगैरे घेतली आहे ते एक राजकीय स्टंट आहे असं काही विरोधक सांगत आहेत. कारण त्यांच्या हातात तिकीट द्यायचा निर्णय नाही, पण मुलाखती घेत आहेत. बघा, परपोगंडा करायला त्यांनी. तुम्ही रोजचं वर्तमानपत्र बघा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघा, रोज त्यांची मुलाखत. ते माझ्या हाताकडनं ते आमदार बघतील, ते माझ्याकडनं ते आमदार बघतील. तडवळकर बोलत आहेत की अध्यक्ष माझ्याकडनं आहे, कोठे बघतील, कोठे बोलते माझ्या सचिनांना बघतील, त्याने म्हणते पालकमंत्री बघतील. संभ्रम निर्माण झाला. कार्यकर्ते बघाच कोणाकडे जायचं तर कोणाकडं. फक्त ते ऑफिसमध्ये बसतात, इकडे खुर्च्या घालून बसतात. कोण काय तुम्ही काय करायला? तुमच्याकडे लेखी आहे का? किंवा तुम्ही रोजचं काय ते कार्यकर्ता बोललं, मी हे विकास करणार, हे काम करणार, असं बघणार, काय नाही. त्याला बसून विचारत पुढं कसं करणार काय. हां, चला शोबाजी झालो आहे. त्यांचं ठरलेलं आहे कुणाला तिकीट द्यायचं ते. हे गर्दी करून लोकांना कामावर लावलं त्यांनी फक्त. अजित पवार गटात देखील अनेकांनी उमेदवारी मागितलेली आहे. त्यांचं कसं बघताय? कारण त्यांच्या पुढं असेल MI. अजितदादापेक्षा जास्त सीट आमची निवडून येतील. हां, अजितदादाला भाजपाला बाजूला केलेले आहेत. त्यांचे धोरण असं आहेत भाजपाचे. एखादा मोठा माणूस होत असेल तर त्याला कसं संपावं, त्यांचं प्लॅनिंग तसं ठरलेलं आहे. तुम्ही बघा, आता शिवसेनेला त्यांनी संपवले. त्याने बघता काय कोपऱ्यात घेतात, मारून टाकतात, सुरू आपलं काम पुढचं. तुमचं अंतिम जे मुलाखतीत असेल किंवा अर्ज घ्यायचा असेल ते कार्यक्रम कधी संपणार? आणि उमेदवारी घोषितचं जे कार्यक्रम आहे ते कसं? म्हणजे आज आमचा अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची. आणि 24 तारखेला आमची मुलाखत आहे. आणि 25 तारखेपासून आम्ही बी फॉर्म देणं सुरू करणार आहे. फॉर्म शाब्दी देणार का तुम्ही? हे बी फॉर्म पक्षाचे निरीक्षक देणार आहेत. ना शाब्दी देणार आहे ना मी देणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी जे निर्णय घेते ते देणार आहेत. पण ताकदीने लढणार आहेत. आपल्यासोबत होते MIMचे नेते शौकत पठाण. त्यांनी महापालिका निवडणुकीला घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि शहरात गेल्या काही दिवसांपासून
फारुख शाब्दी आणि शौकत पठाण यांच्या वादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट असेल, भाजप असेल यांना घेऊन देखील त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिलेली आहे. आणि यंदाच्या या निवडणुकीत MIM मोठ्या ताकदीने लढणार आणि योग्य आणि कॅपेबल उमेदवारांना तिकीट देणार असं एक त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होत आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.